नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गर्भसंस्कार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून नमस्कार. थँक्यू. चर्चेला मी सुरुवात करणारच आहे, पण तत्पूर्वी आजच्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, फोन करू शकता. तुमच्या ज्या काही समस्या अडचणी तुम्हाला वाटता आहेत त्या थेट तुम्ही आत्ता मॅडमला विचारू शकता. त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 02266843333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थोड्याशा वेगळ्या प्रश्नानं मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. गर्भसंस्कार हा आपला विषय आहे. खरं तर खूप दिवसानंतर आपण हा विषय घेतोय. राईट. आत्ताचा जो गेल्या 2-1 वर्षाचा आपण जर पूर्ण स्पॅन बघितला आणि त्याच्यामध्ये कोरोना आणि कोरोनामुळे झालेले जे काही बदल आहेत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधले हे जर आपण बघितले, अशा सिच्युएशन मध्ये एखादी जेव्हा महामारी येते अशा सिच्युएशन मध्ये गर्भधारणेसारख्या विषयाला लोकांनी प्राधान्य द्यावं का, किंवा त्याचा विचार कोणत्या पद्धतीनं करायला पाहिजे? आत्ताची जोडपी प्लॅन करतायत किंवा ज्यांची लग्न होत आहेत त्यांनी नेमकी या सगळ्या काळामध्ये काय काळजी घेणं अपेक्षित आहे? काय सांगाल या संपूर्ण विषयावर? बघा, कसं आहे, आता जेव्हा आपल्याकडे ह्या पॅन्डेमिकची सुरुवात झालेली होती तेव्हा बरेचसे लोक असं बोलण्यात येत होतं, एस्पेशली आमच्या डॉक्टर्सच्या ग्रुप्समध्ये असं कळत होतं की बाकीचे सगळे जे आजार आहेत ते बऱ्यापैकी कमी दिसतात. म्हणजे लोक म्हणत होते की साधे साधे जे काही आजार घेऊन लोक यायची ती आता सध्याच्या काळात खूप कमी झालेली दिसतात. पण एक गोष्ट जी आपल्याला कुठेही आपण म्हणतो ना की कमी होताना दिसत नाही, म्हणजे चांगली आहे गोष्ट, ते म्हणजे गर्भसंस्काराकडला अप्रोच. म्हणजे आपल्याला पुढच्या पिढीची जी प्लॅनिंग आहे ती कुठलंही आजूबाजूला काही चाललेलं असलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला गर्भसंस्काराचा विचार जो आहे तो नक्कीच करावा लागतो. आता हा पॅन्डेमिक आपण बघता बघता जिथे 1-2 महिने म्हणत होतो तिथे आता 2 वर्ष झाले तरी आता तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे. आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे. कमी त्रास होईल, जास्त त्रास होईल, ते जे काही असलं तरी गर्भसंस्कारचा मूळ मुद्दा काय आहे की तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, तुमच्या स्वतःची परिस्थिती सगळी लक्षात घेऊन व्यवस्थित तयारी करून जेव्हा तुम्ही गर्भधारणेकरता प्रयत्न करता, तो जो संस्कार आहे अवेअरनेसचा किंवा मला बाळ हवं आहे मग मला काय जास्त काळजी घ्यायला पाहिजे, तर आत्ताच्या काळामध्ये जेव्हाही कुठलंही जोडपं विचार करत होतं गर्भसंस्काराकरता म्हणजे प्रेग्नन्सी करता बेसिकली, तर त्यांना आमचा सगळ्यात पहिला सल्ला हाच होता की तुमची एक तर स्वतःची काळजी पहिले घ्या, म्हणजे इम्युनिटी जी आहे ती स्वतःची पहिले वाढवा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे जे काही आता पॅन्डेमिक आहे त्याच्याने घाबरून जाणं, म्हणजे त्याचा जर का खूप स्ट्रेस तुम्ही डोक्यावरती घेतलेला असला की अरे बापरे आता कसं होईल, पुढे आपलं कसं होणार आहे, घरात हा त्रास होईल का, बाहेर तो त्रास होईल का, तर अशी कुठलीही मानसिक धारणा असली तर अशा वेळेला प्रयत्न करू नका. कारण की कुठलीही मनामध्ये चिंता असली चुकीची तर मग अशा वेळेला गर्भधारणेकरता प्रयत्न न करायला सांगितलेला आहे. अगदी हेच नव्हे तर छोट्या छोट्या दुसऱ्याही काही घरातलेही टेन्शन असतील तर खरं नाही सांगितलेलं आहे. तर पॅन्डेमिक सारखी सिच्युएशन तर फारच वाईट होती. त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला जेव्हा गर्भसंस्काराकरता जोडपी आमच्याकडे भेटायला येत होती तेव्हा त्यांचं आम्हाला व्यवस्थितपणे सायकोलॉजिकली सुद्धा त्यांना समजावं लागत होतं की ह्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुम्हाला जे आपसात तयारी करून आणि बाळाकरता प्रयत्न करायचा आहे त्याचा पॅन्डेमिकशी डायरेक्टली रिलेशन काही नाही आहे. उलट तुम्ही वर्क फ्रॉम होम आहात तर तुम्हाला जेवढं एकमेकाला वेळ देता येणार आहे, खाण्यापिण्याची जेवढी काळजी तुम्हाला घेता येणार आहे ती उलट जास्त व्यवस्थित घेता येऊ शकेल, असाही फायदा बऱ्याचशा आम्हाला जोडप्यांमध्ये होताना दिसला गेल्या 2 वर्षांमध्ये. नाही तर कसं होतं की दिवसभर नवरा पण कामाला गेलेला असतो, बायको पण कामाला गेलेली असते, रात्रीच काहीतरी ते भेटतात, त्याच्यातही घाई गडबडीत काही संवाद होतो नाही होतो. पण उलट अशा वेळेला गर्भवती स्त्रीची काळजी सुद्धा जास्त व्यवस्थित घेतली गेली, कारण की बाहेर फिरणं बिरणं फारसं काही होत नव्हतं. आहार सुद्धा जो आहे ना तोही घरातलाच घेतला गेला. त्यामुळे उलट हेल्थ सुद्धा जी आहे ना ती जास्त व्यवस्थित मेंटेन झाली काही बऱ्याच स्त्रियांमध्ये. त्यामुळे उलट हे पॉझिटिव्ह आपण काही गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना की नाण्याच्या प्रत्येकाच्या 2 बाजू असतातच. त्यामुळे परिस्थिती कशी आहे त्याचा सुद्धा आपण पॉझिटिव्ह उचलायचं का निगेटिव्ह उचलायचं हे सुद्धा आपल्याला ठरवावंच लागतं. त्यामुळे काही लोक या काळात डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलेली आहेत की बाहेर कोणाला भेटता येत नाही, आणि काही लोक खुश आहेत की बाबा कधी नव्हे तर मला माझ्या कुटुंबाबरोबर वेळ मिळतो आहे, मला प्रवास जो आहे तो कमी होतो आहे, कदाचित अर्थवरचं पोल्युशन आहे ते कमी झालं. त्यामुळे असं सगळं आपण विचार केला तर गर्भसंस्कार एक असा विषय आहे की कुठलीही आजूबाजूला परिस्थिती झाली तरीही मूल होणं हे थांबत नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही अगदी युद्धाच्या सुद्धा परिस्थिती पाहिल्या की जिथे अगदी वाईट परिस्थिती झालेली आहे,
अशाही काळामध्ये लोकांना मुलं होतात आणि सगळी व्यवस्थित सुद्धा होतात जर का काळजी घेतलेली असली तर. त्यामुळे गर्भसंस्कार हा विषय अटळ आहे आणि ह्याच्यात आपल्याला काळजीच घेणं शिकवलेलं आहे. तर पॉझिटिव्हिटी ठेवून स्वतःची काळजी घेऊन जेव्हाही आपण बाळाकरता प्रयत्न करतो तेव्हा मला वाटतं सुप्रजेचं निर्माण जे आहे ते व्हायला हरकत काहीच नसते. नक्कीच मॅडम. आता गर्भसंस्कारचं पुस्तक आपल्यासोबत आहे. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबेंनी हे पुस्तक लिहिलं. खूप दिवसांनी आपण हा विषय घेतोय म्हणून हा खरं तर प्रश्न विचारतोय, कारण अनेक नवीन प्रेक्षक आपल्याला या कार्यक्रमात जोडले जात असतात. या पुस्तकाचं जे महत्त्व आहे म्हणजे एखादी नवीन मुलगी, नवीन नवविवाहिता आपण ज्याला म्हणतो, जिला गर्भधारणा आणि या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी खूप नवीन असतात, तिच्यासाठी हे सगळे शरीरातले बदल जे आहेत ते खूप नवीन असतात. अशा वेळेला गर्भसंस्कार सारख्या पुस्तकाचं जवळ असणं किंवा सोबत असणं किती महत्त्वाचं आहे आणि किती उपयोगाचं आहे? खरं खूपच चांगला प्रश्न आहे, कारण की गर्भसंस्कार हे मला वाटतं की घरची जसं मोठी मंडळी असतात ना व्यवस्थित गाईड करणारी, तशा प्रकारचं एक गर्भसंस्कार पुस्तक आहे असं बरीचशी लोक आम्हाला येऊन सांगतातच. कसं होतं सध्याच्या काळामध्ये न्यूक्लिअर कुटुंब झालेले आहेत, म्हणजे 2 किंवा 4 लोक घरात, त्याच्याहून जास्त नसतात. त्यामुळे घरातले जे वडीलधारी व्यक्ती असायचे की जे तुम्हाला एक्सपिरियन्समुळे काहीतरी समजावू शकायचे, तशी परिस्थिती आजकाल राहिलेली नाही आहे. आणि त्यामुळे गर्भसंस्कार पुस्तक घरात असलं तर प्रॉपर मार्गदर्शन जे आहे ते व्हायला मदत मिळते. आणि बऱ्याचशा ज्या शंका किंवा डाऊट्स प्रेग्नन्सी राहिल्यानंतर, प्रेग्नन्सी राहण्याआधी मनात असतो, तो जायला नक्कीच मदत मिळते. आजच सकाळी एका पेशंटशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी खरोखरी गर्भसंस्कार पुस्तकाकरताही थँक्स दिलं आणि तसंच त्यांनी साम संजीवनी करता सुद्धा धन्यवाद दिलं. कारण की ते म्हणे मी आणि माझी बायको आम्ही दोघंच फक्त घरात असतो. पहिल्याही बाळाच्या वेळेला साम संजीवनी, गर्भसंस्कारचा सगळे कार्यक्रम आम्ही नीट फॉलो केले, पुस्तक व्यवस्थित वाचलं. त्यामुळे माझी बायको आणि मी माझ्या मुलाची काळजी अगदी व्यवस्थित घेऊ शकलो. आणि आता 4-5 वर्षांनी जेव्हा आम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करतो आहे तर तेव्हाही या दोन्ही गोष्टींचा आम्हाला फार उपयोग होणार आहे. त्यामुळे खरं कसं आपल्याला जिथूनही मदत मिळेल आणि तीही करेक्ट मदत. बरोबर. म्हणजे नाहीतर आपल्याला सांगणारे तर बरेचसे लोक असू शकतात, पण त्यांच्याकडे तो नॉलेज बेस सुद्धा असणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ऑथेंटिक माहिती जर का कुठून मिळत असली तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होताना दिसतो. आणि श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांची तर खूप इच्छा मनापासून नेहमी असायचीच की कुठल्याही गोष्टीची माहिती जी आहे ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे, की जेणेकरून आपल्याला जे काही आयुष्यामध्ये निर्णय घ्यायचे आहेत ते व्यवस्थित घेतले जातील. आणि त्यामुळे गर्भसंस्काराचा हा जो ठेवा आहे हा लोकांपर्यंत पोहोचल्याचा, लोकांनी त्यांना थँक्स पण खूप दिलेले आहेत आत्तापर्यंत. आणि कुठेही आम्ही गेलो तर गर्भसंस्काराचं एक तरी मूल आम्हाला सापडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आम्ही बऱ्याचशा कंट्रीजला आत्तापर्यंत व्हिजिट केलेलं आहे, पण गर्भसंस्काराचं आम्हाला तिथे पोच जी आहे ती मिळालेली नक्की दिसते. नक्कीच. कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळेजण आता आहोत. कोरोना आता आलेला ओमिक्रॉन, आता सांगता येत नाही की पुढच्या काळामध्ये आणखीन कोणते नवीन विषाणू येतील आणि कदाचित पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होतील. पण गर्भसंस्कार केलेली जी मुलं आहेत, कारण या निमित्तानं सगळ्यात मोठा ऐरणीवर आलेला विषय तो म्हणजे शरीराची इम्युनिटी, माणसाच्या शरीराची जी इनबिल्ट असते, निसर्गाने दिलेली असते, पण ती मेंटेन केली जात नाही आपल्याकडून, लाईफस्टाईल असेल म्हणा, बऱ्याच गोष्टींमुळे. पण गर्भसंस्कार झालेली जी मुलं आहेत त्यांच्या इम्युनिटी शक्ती आणि गर्भसंस्कार न झालेली मुलं जी आहेत त्यांची प्रतिकार शक्ती, याच्यामध्ये काही फरक जाणवतो का किंवा वेगळेपण असतं का? म्हणजे बघा, आता इम्युनिटीचा आपण साधारण विचार केला तर आपल्याकडे येणारी जी गर्भसंस्कारित मुलं असतात त्याच्यामध्ये लोक हमखासपणे सांगतात की ज्याही मुलांना आम्ही बालामृत दिलेलं आहे संतुलनचं किंवा बाळगुटी दिलेली आहे, बरोबरीने च्यवनप्राश वगैरे सारख्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या मुलांना सर्दी खोकल्याचा त्रास किंवा काहीतरी त्रास होऊन आणि मग त्यांना काहीतरी केमिकल औषधं वगैरे देणं, अँटीबायोटिक्स वगैरेपर्यंत जाण्याची परिस्थिती खूपच कमी येते. म्हणजे एकूणच आपण पाहिलं तर इम्युनिटी जी आहे ती या मुलांमध्ये आपल्याला जास्त दिसतेच. तरी जसं जसं वय वाढतं तसं तसं स्वतःच्या मुलांची काळजी घेणं, स्वतः काय स्वच्छता वगैरे पाळतात ते ह्याच्यात सुद्धा आपल्याला फरक दिसू शकतो. त्यामुळे हाही एक माझा पॉईंट माझ्या बघण्यात आलेला आहे की जी पण गर्भसंस्कारित मुलं आहेत त्यांचे आईवडील असं सांगतात आहे की एकदा त्यांना समजवलं की असं बाहेर आपल्याला बाबा आता संसर्ग झालेला आहे आणि मास्क वापरणं गरजेचं आहे, आपल्याला हात सॅनिटाईज करणं गरजेचं आहे, हात धुणं गरजेचं आहे, तर म्हणे स्वतः तर म्हणजे सगळं फॉलो करतातच, पण घरच्या सुद्धा लोकांनी कुठे काही चुका केल्या तर त्यांना समजावून सांगतात की अरे आपल्याला आता असं करायला नाही सांगितलेलं आहे, हे नियमांचं आपल्याला काटेकोरपणे पालन करायचं आहे.
तर हेही म्हणजे म्हणून आपण सुप्रजा शब्द का वापरतो, कारण की लोक आम्हाला विचारतात की मुलं हुशार निघतील का, मॅथ्स व्यवस्थित करतील का. तर हा क्रायटेरिया आपण आज तयार केलेला आहे की बाबा 84% येणारं मूल जे आहे ते 95% येणाऱ्या मुलापेक्षा कमी हुशार आहे, हे आजचा आपला क्रायटेरिया आहे. पण तसा आपला नेचरचा क्रायटेरिया नसतो. त्यामुळे सुप्रजा म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारी जी सगळी प्रकृती आहे, वनसंपदा आहे, आजूबाजूला असणारी लोक आहेत, प्राणी आहेत, या सगळ्यांचा विचार करणं आणि वसुधैव कुटुंबकम हे जो काही प्रकार आपल्याकडे सांगितलेला आहे की प्रत्येकाला आपलंच मानलं पाहिजे आणि त्याचाही विचार आपल्या आयुष्यात झाला पाहिजे. आणि हा जो आध्यात्मिक अप्रोच आहे, हा जो स्पिरिच्युअल अप्रोच आहे, सगळ्यांची काळजी घेण्याचा आणि सगळा विचार करून आणि बुद्धीने तल्लख असून आणि व्यवस्थित निर्णय घेणं आयुष्यात, हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि हा जो गुण आहे तो आपल्याला मॅक्झिमम गर्भसंस्कारित मुलांमध्ये नक्कीच दिसत असतो. नक्कीच. मॅडम एक फोन येतोय, सुधाकर कुलकर्णी आहेत कराडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुधाकर, काय समस्या आहे आपली? मॅडम नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा आहे की कार्ला आत्मसंतुलन केंद्राचं जे च्यवनप्राश आहे त्याचं नाव काय आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की सध्या जे ओमिक्रॉनची दहशत आहे त्याच्याविषयी माहिती सांगितली तर बरं होईल जरा, कोरोना आणि ओमिक्रॉन विषयी. नक्की. आपल्या आत्मसंतुलन केंद्राचं जे च्यवनप्राश आहे त्याचं नाव काय आहे, ते चांगलं च्यवनप्राश कोणतं आणि ते किती वेळा घ्यावं? आणि दुसरं म्हणजे सध्या जो ओमिक्रॉन येतोय त्याची माहिती जरा दिली तर बरं होईल. नक्की आपण विचारूया. मॅडम काय सांगता येईल? दोन्ही प्रश्न आपल्याला कळलेत, काय सांग? फारच एक तर ताईंनी चांगला प्रश्न विचारलेला आहे. कारण की कसं बघा की च्यवनप्राश जो आहे तो खरं बेसिक आयुर्वेदामध्ये सांगितलेलं एक म्हणूया की औषध आहे की तुम्हाला बाहेर बाजारामध्ये भरपूर च्यवनप्राश मिळतील. पण जेव्हा तुम्ही संतुलनच्या च्यवनप्राश बद्दल विचार करता तेव्हा त्याच्यामध्ये च्यवनप्राशच्या वेगवेगळ्या रेंज आपण तयार केलेल्या आहेत. तर आपण च्यवनप्राश नावानेच जो च्यवनप्राश आयुर्वेदाचा आपल्या संतुलनमध्ये मिळतो तो साधारणपणे आपण लहान मुलांना द्यायला सांगतो. म्हणजे आपण विचार केला तर अगदी लहान आपण 5-6 महिन्याचं मूल असेल तेव्हापासून हे च्यवनप्राश सुरू करू शकतो. ते साधारण 25-30 वयापर्यंत हे च्यवनप्राश चालतं. काही लोकांना ज्यांना सर्दी खोकल्याचा, दम्याचा, ब्रेथलेसनेसचा वगैरे त्रास होत असतो किंवा सांधेदुखी वगैरे अशा प्रकारचे कुठलेही त्रास होत असले, इम्युनिटी ज्यांची स्ट्रॉंग नसते, अशा लोकांमध्ये आपल्याकडे च्यवनप्राशच्या जागी आत्मप्राश म्हणून च्यवनप्राश जो आहे तो दिला जातो. तो आता सध्याच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये तर लोक स्वतःहून सांगतात की त्याचा 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी खाल्ला त्यामुळे कुठलीही चिंता वाटत नाही. बाहेर आम्ही आरामात फिरतो, व्यवस्थित मास्क वगैरेचं पालन तर नॅचरली सगळ्यांनी करायलाच पाहिजे. पण कुठल्याही प्रकारचा त्रास जो आहे तो या काळात त्यांना होताना दिसलेला नाही. पुढे जेव्हा आपलं जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्या शरीरामध्ये हार्टचे काही काही त्रास दिसायला लागतात, ज्याला आपण सर्क्युलेशनचे त्रास म्हणतो. आत्ता लोकांना कसं वाटतं की हार्टचा त्रास म्हणजे तो फक्त हार्टशीच, हृदयाशीच रिलेटेड असतो, तर तसं नव्हे. आयुर्वेदामध्ये त्याला पूर्ण जी रक्तवाह संस्था सांगितलेली आहे, जी आपल्या शरीरामध्ये सगळं हे जे आहे सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्याकरता जी मदत आपल्याला करावी लागते ती हार्टला, त्याच्याबरोबरच्या सगळ्या धमन्यांना, तसेच त्याचं रिव्हर्स जे आपल्याला मदत होते ती म्हणजे लिव्हर आणि किडनीला सुद्धा जेव्हा आपण मदत करतो तेव्हा अशा प्रकारचं आपल्या शरीरामध्ये होणारे सगळे रक्तप्रवाहातले बदल जे असतात वयाप्रमाणे ते सुधारायला मदत होते. तर म्हणून साधारण 50च्या पुढे आपण सुहृदप्राशसारखं च्यवनप्राश घ्यायला सांगतो की बाबा ज्याच्यामध्ये स्पेशली अशा गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या लंग्सला, हार्टला, संपूर्ण आपल्या नसांना जे आहे त्याच्यातनं मदत होऊ शकते. त्यामुळे सुहृदप्राश जो आहे तो 3ऱ्या प्रकारचा आपल्याकडे च्यवनप्राश आहे. तर आत्ता जो पॅन्डेमिकचा काळ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेन की आत्मप्राशसारखा च्यवनप्राश जो आहे संतुलनचा तो घेतलेला जास्त बरा पडेल. सकाळ संध्याकाळ निदान 1-1 चमचा जर का घेतलात तर सगळी आयुर्वेदामध्ये सांगितलेली जी प्रतिकार क्षमता आहे रसायनांनी मदत होणारी ती वाढायला तुम्हाला नक्की मदत मिळू शकेल. दुसरं, आपण जेव्हा पॅन्डेमिकबद्दल बोलतो आहोत किंवा आपण ओमिक्रॉनबद्दल बोललो, याच्या आधी आपण डेल्टाबद्दल बोललो, तर आपल्याला एक समजणं गरजेचं आहे की आज आपल्या आजूबाजूला बरेचसे विषाणू असतात की जे आपल्याला शरीरामध्ये त्रास देऊ शकतात. जेव्हा सर्दी खोकला होतो आणि आपण RT-PCR करतो तेव्हा निगेटिव्ह निघतं, म्हणजे सर्दी खोकला नाही आहे का? सर्दी खोकला आहे, विषाणूचा प्रकार वेगळा असतो, पण त्रास कसा होतोय तर तुम्ही बघाल की 80% जनतेला सर्दी खोकल्याचा नॉर्मल त्रास निगेटिव्ह असताना आणि पॉझिटिव्ह असताना सेमच होतो. काही लोकांना त्याच्यामध्ये त्रास जरा जास्त प्रमाणात होताना दिसतो, काही लोकांना हॉस्पिटलाइज व्हावं लागतं. तर त्यामुळे कुठल्याही विषाणूला घाबरायचं नाही आणि कुठल्या तरी एकालाच घाबरायचं असं नसतं. त्यामुळे आपली जी इम्युनिटी आहे ती सगळ्यांना स्ट्रॉंग ठेवणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण पहिलेही सांगितलेलं आहे की वेळेत झोपणं, वेळेत जेवणं, बाहेरच्या गोष्टी जेवढ्या आपण अवॉइड करू तेवढं जास्त बरं.
स्वच्छता बाळगणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये की उष्टखर्कट तुम्ही खाऊ नका, तुम्ही पाणी जे आहे त्याची स्वच्छता ठेवा, हात जे आहेत ते व्यवस्थित धुवा. घरातनं बाहेरून घरात आलो की आपण हातपाय व्यवस्थित धुवून मगच घरात कुठेतरी हात लावणं, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की काळजी जी आहे ती सगळी पहिलेसारखीच आपल्याला घेणं आवश्यक आहे. पण या ओमिक्रॉन वगैरेला घाबरून जाण्यापेक्षा स्वतःची इम्युनिटी वाढवणं, स्वतःची काळजी घेणं हे केलं तर जास्त बरं राहील. निश्चितपणे गर्भसंस्कारांसारखा एक महत्त्वाचा विषय आणि त्याच्यावरती गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेली आत्मसंतुलन सारखी संस्था, खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मूल होणं ही एक खूप महत्त्वाची आणि अतिशय आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट सुद्धा त्याला अनेक जण म्हणतात. कारण नवीन मुलाचं घरामध्ये आगमन होणं ही खूप आनंददायी गोष्ट असते आणि त्याकरता सुसज्ज राहणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच करता गर्भसंस्कारांसारखं पुस्तक मदत करतं किंवा जी रसायनं बनवली आहेत आत्मसंतुलन केंद्रानं ती खूप उपयुक्त आहेत. या सगळ्या संदर्भात तुम्हाला कोणत्याही पद्धतीची माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल, मॅडमना भेटायचं असेल तर थेट तुम्ही आत्ता जे टी व्ही स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. वेळ होतं एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामसंजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गर्भसंस्कार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम, पुन्हा एक कॉल येतोय. गणेश चव्हाण आहेत पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला गणेश, काय समस्या आहे आपली? हा, माझ्या मुलाचं वय 21 आहे. सध्या त्याला राईट हँड साईडच्या पोटाला दुखतंय त्याच्या, आणि महिनाभर त्याला शौचाचा प्रॉब्लेम होतोय. राईट हँडला काय दुखतंय सर? सॉरी, कळू शकलेलं नाही. राईट साईडचं पोट दुखतंय. राईट साईडचं पोट दुखतंय. ओके ओके ओके. आणि खाण्यामध्ये असं काही नॉनव्हेज, कोरडे पदार्थ वगैरे असं काही फार प्रमाणात असतात किंवा मोशनला जाताना पण त्याच जागी दुखतंय असं काही जाणवतं का? नाही, कोरडे पदार्थ नसतात. कोरडे पदार्थ नसतात. ओके. काय सांगता येईल? आता बघा कसं आहे की पोट दुखण्याची कारणं तर भरपूर असू शकतात, पण बरोबरीने जर का पोट साफ होत नसलं तर आपल्याला त्याचा विचार जास्त करावा लागू शकतो. त्याच्याकरता कसं आहे की रोज रात्री झोपताना तर आपण म्हणतो तसं की खाल्लेलं अन्न जे आहे त्याचं पचन पूर्णपणे झालेलं असलं पाहिजे. त्यामुळे कमीत कमी 2 तासाआधी रात्रीचं डिनर जे आहे ते घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यानंतर रात्री झोपताना संतुलन सॅनकुलसारखं एखादं जर का चूर्ण घेतलं तर शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं पित्त असलं चुकीचं, म्हणजे ॲसिडिटीज व्हायला पाहिजे असं नाही, कारण की पित्ताचे खूप सगळे भाव असतात आपल्या शरीरामध्ये. तर तसं सॅनकुलसारखं जर का एखादं चूर्ण घेतलं तर पचनही व्यवस्थित राहून पोटसुद्धा साफ व्हायला नेक्स्ट डे मदत मिळू शकते. तसंच आहारामध्ये चांगलं तूप, साजूक घरचं केलेलं घेणं, त्याचाही तुम्हाला फायदा होताना दिसू शकतो. पोटात जिथे दुखतं आहे तिथे जर का संतुलन रोजबिटीसारखं एखादं तेल आहे ते व्यवस्थितपणे जिरवलं तर त्याचाही तुम्हाला मदत जी आहे ती होताना दिसू शकते. पण तरीही मी तुम्हाला सर असं म्हणेन की तुम्हाला जर का शक्य असलं तर आयदर संतुलनचे जे फिजिशियन आहेत त्यांना जाऊन प्रत्यक्ष तुम्ही मार्गदर्शन घेतलं किंवा तुमचे लोकली कोणी डॉक्टर असले त्यांना जाऊन दाखवलं तर याच्याकरता जास्त बरं पडेल. कारण की मग मार्गदर्शनसुद्धा जे आहे ते जास्त सटीक आपल्याला याच्यामध्ये मिळू शकेल. कारण की पोट दुखण्याच्या खऱ्या कारणाचं सुद्धा आपल्याला निदान करणं जे आहे ते अत्यंत आवश्यक असतं. तर तेही तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. नक्कीच. मॅडम, पुढचा कॉल घेऊया. हरीश आहेत नवी मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला हरीश, काय समस्या आहे आपली? हरीश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो, येतोय. बोला, काय समस्या आहे आपली? माझं हॅलो, बोला. हा, मी गेले 4 वर्ष संतुलनचे जे प्रोडक्ट आहेत ते वापरतोय. बरं. आणि मला फार त्याचा चांगला उपयोग झालाय. फक्त ते पॅन्डेमिकच्या निमित्ताने मला विचारायचं आहे की डॉक्टर बालाजी तांबेंचे मी काही व्हिडिओ बघितले, त्याच्यात त्यांनी त्याला हरड त्याच्याबरोबर तुम्ही गुळवेल किंवा ऋतूनुसारचे पदार्थ मिक्स करून घेतले तर त्याचा खूप उपयोग होतो. ते हरड बरोबर, म्हणजे महामारी वगैरे तुम्ही विसरूनच जा, एवढं कॉन्फिडेंटली ते बोलले होते. बरं. तसं तुमच्याकडे रेडीमेड त्याच्यावर काही प्रोडक्ट आहे का तसं बनवलेलं, किंवा मग प्रत्येक पावडर ही तुमच्याकडे अवेलेबल आहे का जे मिश्रणात सांगितलेलं ते, किंवा तुम्ही काय सुचवा तुमच्याकडून की पॅन्डेमिकसाठी एकदम जागरूक करेल? थँक्यू सो मच. खूप काळजीपूर्वक ऐकलेलं आहे. अगदी. आणि म्हणजे खरं सांगायचं तर संतुलन करता डॉक्टर श्री बालाजी तांब्यांकरता हे जे प्रेम आहे ना लोकांचं, हेच आहे की जे आपण म्हणतो ना की एवढ्या याच्यात आम्हाला लोक बऱ्याचदा म्हणतात की तुम्ही प्रवास करता आहात वगैरे पॅन्डेमिकच्या काळात, पण याच्यामुळे इच्छा होते की नाही आपण थोडेसे कष्ट घेऊन जाऊ, आपण मास्क लावू, पण आपण
सगळ्यांच्या भेटीला नक्की जायला पाहिजे. सर, माझा तुम्हाला साधुवाद राहील की तुम्ही सगळे व्हिडिओज एवढं व्यवस्थित बघता आहात. कसं असतं, आपण जेव्हा कुठल्याही गोष्टी करता आपण मदतीचा हात द्यायचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण संतुलन करणं सांगतो आणि काही गोष्टी घरी सुद्धा करता यावा असा आपला प्रयत्न असतो. जसं आता आपलं आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे संतुलनच्या सुद्धा आणि घरी काही जमत असलं किंवा इवन लोकल डॉक्टरकडनं काही करून घेता येत असलं तर त्याच्याकरता सुद्धा त्याच्यामध्ये आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आता तुम्ही संतुलनचे प्रॉडक्ट्स वापरताय त्याच्याकरता सुद्धा थँक्यू. तर बघा, डॉक्टर श्री बालाजी तांब्यांनी आपल्याला जेव्हा हे सगळं की तुमची इम्युनिटी जी आहे ते वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, पॅन्डेमिक वगैरे शब्द आपण बाजूला राहू दे, तर त्याच्याकरता बघा त्यांनी संशोधन करून संतुलनचा एक सॅन अमृत म्हणून चहा तयार केला. आयुर्वेदामध्ये जनपदो ध्वंस ज्याला आता आपण आज पॅन्डेमिक म्हणतो, त्याच्याकरता जेव्हा सगळे त्यांनी उपाय सुचवलेले आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जर का वनस्पती आपल्याला वापरण्यात आल्या तर त्याच्याने आपली इम्युनिटी वाढते असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून सॅन अमृत सारखा जो चहा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे द्रव्य आहेत, पुष्करमूळ वगैरे सारखी, की जे आपल्याला शरीरामध्ये सगळी ताकद वाढायला मदत करतात. अगदी घरी आपण साधा काळा चहा दूध घालून कसा करतो ना, तसंच सोप्या पद्धतीने हा सॅन अमृत चहा जो आहे तो करता येऊ शकतो. तसंच फॉर्म्युला K2 म्हणून एक काढा आहे, म्हणजे जर का त्रास कोणाला व्हायला लागला की बाबा ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, बाकी इतर आपण सगळी काळजी घ्यायलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला RT-PCR करायची असली, आयसोलेशन ठेवायचं असलं किंवा डॉक्टरांना जाऊन दाखवायचं असलं, ते सगळं तर आपण बरोबरीने करायलाच पाहिजे. पण जर का फॉर्म्युला K2 सारखा जो काढा आहे तोही घरी करून घेतला तर लोकांचा हा अनुभव आहे की सॅन अमृत इतर वेळेला आणि काही त्रास झाल्यावरती फॉर्म्युला K2 घेतला तर कुठलाही त्रास जो आहे तो पटकन आटोक्यात यायला मदत मिळते. बरेचसे असे परिवार आहेत की जे संतुलनशी जुळलेले आहेत पॅन्डेमिकच्या सुरुवातीपासून, तर ते म्हणतात की सॅन अमृत अगदी घरचं लहान 6 महिन्याचं मूल सुद्धा जे आहे तेही घेत आहे आणि व्यवस्थितपणे, उलट त्या काळात सर्दी खोकला असेही त्रास जे आहेत ते झालेले नाही आहेत त्यांना. तर मी तुम्हाला असं म्हणेन की माझाही यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी, तर त्याच्यावरती हे सॅन अमृत कसा बनवायचा किंवा फॉर्म्युला K2 कसा बनवायचा याचाही पूर्ण सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे, तर तोही तुम्ही नक्की बघावा. बरोबरीने आत्मप्राशसारखं जे च्यवनप्राश आहे तेही तुम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने घ्यावं आणि छातीला तेल लावणं आणि नाकात तूप सोडणं या सुद्धा जर का 2 गोष्टी तुम्ही नियमाने केल्या तर त्याचाही तुम्हाला फायदा होताना नक्की दिसतो. त्याचबरोबरीने आपल्याला सगळे जे प्रोटोकॉल सांगितलेले आहेत, मगाशी ताईंनी सुद्धा विचारलं तसं आपल्या नाकाला मास्क लावणं, म्हणजे नाक तोंड हे व्यवस्थित झाकलं जाईल. बाहेर जास्त लोकांमध्ये जात असलो तर शील्ड लावण्याचा प्रकार जो आहे तोही केलेला बरा. हात सतत स्वच्छ ठेवणं ह्याचीही काळजी घ्यायची आणि सोशल डिस्टन्सिंग जे आहे तेही आपण व्यवस्थितपणे पाळलंच पाहिजे. आणि मला वाटतं आपल्याला सगळ्यांना सवय पण झालेली आहे, एक्सपिरियन्स पण आहे, तर नक्कीच ही लाट थांबवायचा प्रयत्न सगळ्यांनी जर का एकत्र जोडीने केला तर हा सगळा त्रास आपण लगेचच बाजूला काढू शकू असं मला विश्वास आहे. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं. याही पुढे जाऊन कुठल्या समस्या अडचणी मनामध्ये असतील, शिल्लक असतील, प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितपणे मॅडमना कधीही संपर्क करू शकता. सगळे कॉन्टॅक्ट्स आता TV स्क्रीनवरती दिसत आहेत. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. मलाही आनंद आहे. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.